हिला 100, मला 100. जा आता कपडे टाकून दे. बाय मम्मी. बाय. गुड मॉर्निंग रोहिणी ताई. गुड आफ्टरनून झालं इथं. गुड आफ्टरनून रोहिणी ताई. गाईज आमचं नाश्ता चालू आहे आता. ताई नमस्ते. जेवण आहे का? सॉरी जेवण चालू आहे. अच्छा जेवण चालू आहे आमचं. तडका डाळ बनवली आहे मम्मीनं. भात आहे, चपाती आहे मम्मीनं गं. तर आता आम्ही जेवण करतो आणि पप्पा तिकडे बसून आहे आणि मम्मी किचनमध्ये आहे. सो आम्ही जेवतो आता. ही बघा किती गोड दिसत आहे आज. या गोड बोललं तर बघा गालातल्या हसते. आता काही बोला जाम्या. तुला कसं वाटतं? कसं वाटतं? मम्मी थकली आहे गाईस. जेवतो गाईस आता आम्ही. गाईस आमचं जेवण झालं आहे. आता आम्ही फ्रूट्स खात आहे. जाम आहे, ॲपल आहे. ॲपल कोणता? 17 Pro Max. ऑरेंज आहे ना. आता आम्ही गाद्या टाकत आहे जे आम्ही काढले होते ह्याच्यातून पेडमधून. सो त्याच आता आम्ही अंदर टाकणार आहे. सो आज आई पप्पा चालले वर्धाला. मम्मी इथं भांडे घासत आहे आता. मम्मी हे काहीच माझी आंघोळ वगैरे झाली आहे. सो आता मी थोड्या वेळानं मम्मी पप्पाला सोडवायला जाणार आहे स्टेशनला. सो ते जाणार आहे आता वर्धेला. पुणे नागपूर एक्सप्रेस त्या ट्रेनने जाणार आहे. तर त्यांचे कन्फर्म सीट आहे. त्यांचं आवरण वगैरे झालं आहे. हे त्यांचे बॅग्स आहे. सो सोडवायला मी जाणार आहे, रोहिणी त्याने जाणार आहे. आणि यांचं वाटप चालू आहे, पैसे वाटप. हिला 100, मला 100. तुला किती दिले? त्याला फक्त 100च देऊन राहिली. ये 100. अरे असू दे रे, 100 पण नको दे. पैसे वगैरे दिले नाही. बाई कशाला दिलेस पैसे? अजून जोरानं बोल मम्मी, अजून जोरानं बोल. चल बेटा. ग बाई कशाला दिलेस पैसे? नाही चला झाला. चल सर. बरं सावकाश जा आता कपडे टाकून दे. आणि 3 वाजता निघजो. नाही तिथं जाऊन पब्लिक रे टाइम. चल बाय. आराम कर. बाय मम्मी. काय स्टेशनला आलो आहे आता आम्ही. मम्मी चालली आहे. ए मम्मी चल मम्मी. आतमध्ये काय सामान ठेवतो. बाय बाय मम्मी. आहे का? आहे चिल्लर. बाय बाय. काहीच मग पप्पाला ड्रॉप केला आहे. आता मी आपल्या योजनानगर लोगावकडे जातो. मी आता बस पकडतो. आणि एवढे दिवस होते ते माहिती पण नाही पडलं काही. त्यांना ड्रॉप केला आहे. सुटायला 15 मिनटं बाकी आहे ट्रेन. सो ते बोलले की तू बॅग ठेवून दे बोलले आणि जा बोलले. सो काहीच मी आता निघतो. मी बस पकडतो. बसला ह्या साईडला जावं लागेल मला. काहीच लोगाव वॉटर पार्कची बस आहे. बट थांबली होती ती. बट ते गेटच ओपन करत नव्हते. आता दुसरी पकडतो. दिसतच आहे मागे अजून बस. जी आता बघतो लोगावची कुठली भेटते. ही कुठली आहे? वडगाव शेरी. ही माझ्या ऑफिसकडे जाते, ज्या ऑफिसला होतो तिथे.
आपल्याला लोगावची पकडायची आहे. वाघोली वगैरे आहे मागे. बसचा वेट करून करून दमलो, मग मी बसलो. कधी येणार लोगावची बस काही कळलं ना. पप्पांचा जस्ट कॉल आला होता, ट्रेन निघाली आहे. पप्पा गेले आहे आता वर्धाला. आणि बघा त्यांची ट्रेन पण निघाली आहे आणि इथं बस पण नाही आली आहे लोगावची. लोगावच्या बस दिसल्या होत्या, मला पण थांबतच नव्हतं ते, काय माहिती. आता बघतो इकडून, इथे थांबणार बोलले लोगावच्या बसा. वाट बघून बघून थकलो होतो तर गाईज मी भेड घेतली आता. तो भेड खातो मी. गाईज लोगावला आलो आहे आता. इथून मला योजनानगरची बस पकडायची आहे, वाघोलीची. सो आता मी बस पकडतो इथून. लोगावकडे आलो आहे गाईज. मी आलो आहे योजनानगरकडे. आता गाईज मी श्रीखंड घेतो आणि श्रीखंड घेऊन जातो घरी. पप्पांचा फोन आला होता पोचला का नाही. म्हटलं पप्पा हा पोचलो आहे, थोडं लेट पोचलो आहे, मला बस भेटत नव्हती म्हणून. ठीक आहे बोलले, काय हरकत नाही. तर मी श्रीखंड घेतो आणि लवकरात लवकर घरी जातो. हे गाईज घेतलं आहे श्रीखंड. सो निघतो आता मी घरी. घरी आलो आहे मी, फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता मी बिस्किट खातो. हे बोरगाव बिस्किट घेऊन दिलं होतं. आणि मी कपडे आता इस्त्री करतो आहे गाईस. एक पॅन्ट करतो आणि एक शर्ट करतो. याचं रिझन हे की उद्या मी इंटरव्ह्यूसाठी जातो कुठल्या तरी कंपनीमध्ये. इंटरव्ह्यूला तर जावं लागेल, थोडं ड्रेसिंग वगैरे बघावं लागेल ना. फॉर्मल कपडे घालून जाऊ. तो तेच मी इस्त्री करतो गाईस कपडे. आणि त्यानंतर जेवण पण करायचं आहे. इथं आता जेवण करतो आम्ही आणि जेवणामध्ये गाईस नॉनव्हेज आहे. सो जेवण करतो आता. ताई तिथं जेवण करत आहे, मी इथं बसून जेवण करतो गाईस. ताई वगैरेचं आणि माझं पण जेवण झालं आहे गाईस. सो आता जस्ट मी पप्पांना कॉल केला होता, पप्पा झोपले होते. ते जास्त बोलणार आहे झालं आणि मम्मीशी बोललो मी. सो आता त्यांना म्हटलं की आराम करा म्हटलं. आणि पाऊस पण चालू आहे म्हणजे एक तर ते. सो आता गाईस ते आता आराम करणार. उद्या सकाळी पोचणार ते 8च्या दरम्यानमध्ये वर्धाला. आणि मला पण उद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे गाईस. आता उद्या बघतो, जॉबला तर लागावं लागेल गाईस. आता पप्पा बोलले की उद्यापासून आता सोमवार आहे. सो बघ आता उद्यापासून काय करायचं, कसं रुटीन आहे तुझं. आता ते जॉबला लागावं लागेल गाईस आता. हां बघू आता उद्या जाऊ कुठेतरी, कुठल्या कंपनीत इंटरव्ह्यू देऊन येऊ आपण. लवकर लागू आपण. जोपर्यंत प्रयत्न नाही करू आपण गाईस, जोपर्यंत आपल्याला जॉब तर लागणार नाही. जॉब तर आपल्याकडे येणार नाही. जोपर्यंत आता जेव्हा मी स्टार्टिंगला आलो होतो गाईस पुण्याला, तेव्हा पण मी असंच दीड महिने मला जॉब भेटली नव्हती. त्या दीड महिन्यानंतर मला जॉब भेटली होती. तसंच आता गाईस मी माझ्या यानं पूर्ण प्रयत्न करतो, पण जॉबला तर लागावंच लागेल गाईस. ब्लॉगिंग ते चालूच राहणार गाईस, त्याचा काही नाही विषय. सो आता रोहिणी झोपली आहे गाईस. सो मी पण आता आराम करतो, उद्या सकाळी सुटायचं आहे. सो मित्रांनो ब्लॉग आवडला असेल, काय मी काहीतरी सांगायचं विसरायचं वाटते. हां काही नाही, त्या नवरात्र पण चालू होते गाईस. सो तेच म्हणत होता. हां आता आज नॉनव्हेज होतं ना, आम्ही नॉनव्हेज खाऊन घेतलं. आता 9 दिवस काही खाणं नाही होणार ना. सो त्यामुळे सो ते सांगायचं होतं मला. सो मित्रांनो ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्यापर्यंत तसंच राहू द्या. आणि माझी फॅमिली आवडली असेल तर प्लीज प्रेम द्या, तुमच्यापर्यंत तसंच राहणार. तर सपोर्ट करा मित्रांनो. आणि माझे मम्मी पप्पा तरी गेले, त्यांची आठवण ते येते. आता ह्या टायमापर्यंत घर पूर्ण भरून राहायचं ना गाईस. सो आता घर पूर्ण भरून नाही आहे. सो तेच येणार ते परत, त्यांचं ते घर आहे, ते येणार नाही तर काय. सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथे एंड करतो. गुड नाईट अँड बाय.